बाळा इकारे इथे कामगिरी पाहत आहेत. अजून या स्पर्धेमध्ये 2 पंच इथे कामगिरी पाहत आहेत, म्हणजेच उमेश केणे आणि त्याचबरोबर विकी शेलार. चारही पंचांना ऑल द बेस्ट आजच्या दिवसासाठी. एक चांगली लढत प्रेक्षकांना बघायला मिळेल, अनुभवायला मिळेल या मैदानावर. लक्ष्य चषक देऊ क्रिकेट स्पर्धेमध्ये जसं आपण नाणेफेक इथे संपन्न केली. नाणेफेक झाल्यानंतर कारवली संघाच्या संघटनाने निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं सारंगाव संघाला. आणि सारंगाव संघासुद्धा तेच म्हणणं होतं की आम्हाला सुद्धा बॅटिंगच करायची होती. त्यामुळे जे हवं आहे ते वाटेला आलं आहे त्या दोघांच्या. बघायचं आहे परफॉर्मन्सच्या माध्यमातून कशा प्रकारे रिप्लाय करणार. 5 षटकांचा सामना. सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतायत. ऑलरेडी आपण बघतोय ते सेट झालेत. स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे फलंदाज आघाडीचा तेजस पाटील आणि सनी पाटील. आणि बॉलिंग मार्कवर षटकार क्रमांक पहिलं कारवली संघाकडून मोहित घरत. चला ऑल द बेस्ट. एक्झॅक्टली 6 वाजलेत. सामना पण सुरू करतोय. दोन्ही संघटनांना ऑल द बेस्ट. एक्झॅक्टली आपण बघू शकाल 5 षटकांचा सामना. पहिले 4 षटकं ही कंपल्सरी तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचीच आहेत. आणि 20 मिनिटाच्या पलीकडे जर तुम्ही वेळ घेतला तर बाउंड्री लाईनवर असलेला अजून एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तो मात्र तैनात केला जाईल ॲज अ पेनल्टी. मोहित घरत पहिले षटक घेऊन समोर तेजस पाटील. पंचांचा इशारा सामने सुरू होण्याचा आमच्या गुणसंख्या लेखक अल्पेश गायकवाडला. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिला चेंडू सभेमध्ये अप्रतिम झेल. ट्राय खूप चांगला होता त्या ठिकाणी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे आणि पहिल्याच चेंडूवर पंचांनी ताबडतोब प्रेफर केले तिसऱ्या पंचांना. झेल घेण्यासाठी पुढे सरसावला होता पण त्या ठिकाणी त्याचा बॅलन्स गमावलाय हे त्याला स्वतःला माहिती आहे. पप्प्या खारीक सारखा दर्जेदार खेळाडू त्या ठिकाणी होता. खूप चांगला प्रयत्न त्याने केला झेल तिथे मात्र पकडण्याचा. आय थिंक त्या ठिकाणी लगेच त्याने क्विक ॲक्शनमध्ये चेंडू फेकला. म्हणजेच काय की त्याने चेंडू तिथे मात्र डायरेक्ट हिट होत असताना चेंडूची फेक आणि फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन ऑन फर्स्ट डिलिव्हरी. बॅट हवेतच राहिली आणि पहिलाच धक्का लागलाय बॅटिंग करत असताना. जयनुमान एकता सारंगाव या संघाला. आघाडीचा फलंदाज तेजस बॅक टू डग आउट. पहिल्याच चेंडूवर यश मात्र मिळते संघाला. सांघिक यश. पप्प्या खारीकने खूप चांगला प्रयत्न केला झेल घेण्याचा पण तिथे झेल निसटला त्याच्या हातातून. ते तुला माहिती होतं त्याला. आणि ताबडतोब ॲक्शन दाखवली पुढच्याच काही क्षणामध्ये आणि चेंडूला डायरेक्ट हिट करत असणार यष्टीवर. ते मात्र त्याच बॅट्समनची विकेट काढली. रनआउटच्या स्वरूपात तेजस पाटील बॅक टू डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. आणि बॅटिंगसाठी 1 डाऊन बॅट्समन बॅटिंगला येतो म्हणजेच नवीन पाटील. स्ट्रायकिंग एंडला सनी. मोहित घरत पुन्हा सज्ज बॉलिंग मार्कवर. यशच्या स्ट्रीट करतायत बेल्स इथे मात्र पुन्हा स्ट्रीट करतायत महेंद्र भवर. मोहितचा पुढचा चेंडू फुल टॉस आहे. ऑन साईडला फॉलिंग स्लिप मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक जज करते पण चेंडू बघा सीमारेषे बाहेर. खणखणीत उत्तर. षटकार. स्लोअर यॉर्कर करायचा प्रयत्न होता. स्लोअर ऑन यॉर्कर पण त्या मोमेंटला लवकर पिकअप केला शॉट आणि खूप चांगला एक्झिक्यूट केला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. उत्तुंग षटकार. चेंज ऑफ पेस आहे. गतीमध्ये परिवर्तन. ब्लॉक होलमध्ये चेंडू होता बॅट आणि बॅटच्या मध्ये. ऑन साईडला खूप चांगला मनगटी फटका एक्झिक्यूट करणार स्क्वेअर लेगमध्ये.
सनीने स्ट्राईक रोटेट केले. नवीन फलंदाज नवीनकडे. धावसंख्या धावफलकावर 7, एक षटकार एक सिंगल. पहिल्या चेंडूवर एक विकेट. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय कंप्लीट. एकूण 3 चेंडूचा खेळ झालाय कंप्लीट. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. स्ट्राईक केला नवीन. मोहितचा पुढचा चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट. बॉटम हँडचा वापर. लास्ट मुमेंटला शॉट चेक केलाय. ऑनसाइडला प्लेस केला हलक्या हाताने स्क्वेअर लेगमध्ये. मुख्य पंचांच्या मागच्या बाजूला ज्या ठिकाणी बाईक्स आपण बघतोय त्या रेलिंगच्या आतमध्ये आहेत, त्या प्लीज तिथून बाहेर काढायच्या आहेत. आयोजकांची सूचना आली आहे. पंचांच्या मागच्या बाजूला साईड स्क्रीनच्या राईट साईडला काही बाईक्स आतमध्ये आहेत. त्या बाईक्सतून ताबडतोब बाहेर काढा. रेलिंगच्या पलीकडे घेऊन जा प्लीज. धावसंख्या धावफलकावर 8. पुण्याचा बॉटम हँड. खूप चांगला फ्लिकचा फटका, मनगटी फटका स्क्वेअरमध्ये एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल. एकच धाव मिळते या चेंडूवर. एक षटकार मारला तर खूप चांगला कमबॅक केलाय गोलंदाज मोहित गरतने. लारा कोण आहेत? लारा प्लीज आपली सुद्धा बाईक आपण बाहेर घ्या. त्या ठिकाणी जर मोठा फटका आला तर खेळाडूंना दुखापत होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे विनंती आहे तुम्हाला. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिटमध्ये. 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं अजूनही मार्गस्थ आहे. स्ट्राईक एंडला नवीन. फिल्डिंग आपण बघूया. लॉंग ऑन थोडंसं वाईडिश उभा आहे. डीप स्क्वेअर लेग उभा आहे सर्कलच्या बाहेर. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. पॉवर प्ले सुरू असताना पुढचा चेंडू मोहितचा. चेंडू हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू करून फेक करतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप त्या ठिकाणी आहे. रिस्क घेतली ही सिंगल घेण्याची आणि तोपर्यंत षटक पहिलं समाप्त होते. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल फिगरमध्ये 10 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मोहित गरतने एका आपण बघतो या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी निश्चितच केली, कारण षटकार आल्यानंतर नंतरच्या सर्व चेंडूवर आपण बघितलं 4 सिंगल्स आले. ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूब चॅनलवर तुम्ही स्पर्धा घरबसल्या बघता. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. एक षटक झाल्यानंतर जास्त वेळ टीम मीटिंग नको आहे, कारण आपण बघतो ऑलमोस्ट एका षटकासाठी हा 6 मिनिटांच्या वरती वेळ तुम्ही घेतलेला आहे. त्यामुळे त्वरित डिसिजन घ्या आणि सामना लगेच सुरू करा. 70-70चे चेंडू आपण बघतो या स्पर्धेमध्ये वापरले गेलेत. 70-70 डिलिव्हरीज लगातो 6. आणि पहिल्याच षटकात आपण ते चित्र बघितलं. षटकार ठोकला सनीने. सनी खेळतो वैयक्तिक 1 षटकार 2 सिंगल. वैयक्तिक 8 वर. नवीन पाटील खेळतो वैयक्तिक 2 वर. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10. बॅटिंग करत असताना जयमान एकता सारंग या संघ. नेक्स्ट मॅचसाठी केवणी दिवे आणि वीरेन 11 भावाळे बी या दोन्ही संघांनी रेडी राहायचं टॉससाठी. पाच षटकांचे सामने. चला सामना सुरू करायचा आहे. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10 धावा. पॉवर प्ले दुसरं आणि आता 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. स्ट्राईकिंगला नवीन. नॉन स्ट्राईकिंगला सनी आणि षटक क्रमांक 2 मध्ये प्रतीक नाईक. बघूया फिल्डिंग पोझिशन कशा प्रकारे. पॉवर प्लेमध्ये एक स्क्वेअर लेग डीप आहे. त्यानंतर लॉंग ऑन थोडंसं वाईडिश कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. चला फिल्डिंग टीम लवकर सामना सुरू करा. ऑलरेडी आपल्याला खूप मुभा दिलेली आहे. सामना सुरू करावा. फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्ह. पुण्याचा फ्लिकचा फटका. मनगटी फटका. लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूवर येतोय. चेंडू कव्हर करेल. मिड विकेटला चेंडूची फेक चांगली होते. थेट विकेट किपरकडे. फक्त एकच धाव. नवीन आतापर्यंत एक रोल त्याने प्ले केलाय की प्रत्येक चेंडू त्याने सिंगल घेतली आहे. सनी ज्याप्रमाणे षटकार मारला त्यामुळे त्याच्याकडे स्ट्राईक जास्तीत जास्त रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. सनीसाठी फिल्डिंग डीप एक्स्ट्रा कव्हर. डीपमध्ये आहे. लॉंग ऑन वाईडिश उभा आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. बॅकवर्ड थोडासा बॅकवर्ड उभा आहे. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. थर्ड मॅन. एक फाईन लेग. पुढचा चेंडू प्रतीकचा. हो इथे मात्र चेंडू मागे पाठवण्याचा प्रयत्न. अपील पंचांकडे. स्ट्रॉंग अपील. एक्झॅक्टली स्टंपच्या समोर पकडला गेलाय.
LBW पायचीत पकडला गेला आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. तो म्हणजेच या ठिकाणी गोलंदाज प्रतीकला मिळते ती पहिली विकेट. फलंदाज बाद. सनी पाटील बॅक टू डगआउट. सो फर्स्ट विकेट फॉर बॉलर. प्रतीक नाईकने आपल्या संघाला पहिलं यश वैयक्तिक मिळवून दिलंय. पहिल्या फलंदाज आपण बघितलं बाजा त्या ठिकाणी रनआउट झाला होता. आघाडीचा फलंदाज तेजस खातही न उघडता. त्यानंतर गोलंदाजाला पहिली विकेट मिळते ऑफिशियली. लेग स्टिकवर अटॅक होणारा चेंडू पिचिंग एक्झॅक्टली लेग आणि मिडम स्टिकच्या मध्ये आणि स्टंपच्या समोर पकडला गेला. बाळेकरेकडे जो अनुभव आहे त्या पंचांकडे तो अनुभव इथे मात्र दाखवत असणार आपल्या पंचांच्या भूमिकेत. न्यू बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला सागर पाटील. बॅकफुटला गेला, जागा बनवली. शॉर्ट कव्हर एंडला चिनला एक्झिक्यूट केलं. त्या ठिकाणी फलंदाज तिथे खातं उघडतोय सागर एका धावेने आणि धावसंख्या धावफलकावर या सिंगलच्या मध्ये नक्कीच होते ती म्हणजेच 12 धावा. पहिल्या षटकाकडे धावसंख्या 10 होती. या षटकात आपण बघतो की इकॉनॉमिकल स्ट्रॉंग प्रतीक नाईक. पॉवर प्ले सुरू असताना सुद्धा मात्र खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकात. मागचे 3 चेंडू 2 धावा आणि 1 विकेट. स्ट्राईक एंडला मात्र नवीन आज वेगळ्याच शैलीमध्ये स्ट्राईक एंडला बॅटिंग करतोय. इम्प्रुव्हाइज करायचं होतं, मागे पाठवलं चेंडू. रनआउटची संधी आणि तोपर्यंत अत्यंत वेगाने मध्ये त्याने पाय मागे खेचले, रोवले ते 21च्या आतमध्ये. नॉन स्ट्राईकला आलेला फलंदाज मात्र अजिबात रिप्लाय देत नव्हता सागर धाव घेण्यासाठी. इम्प्रुव्हायझेशन मागचे जर जोपर्यंत सनी ग्राउंडच्या आतमध्ये होता, नवीन सोबत बॅटिंग करत होता आणि नवीनने प्रत्येक चेंडू मिडल केला होता आपल्या बॅटवर. ऑन साईडला प्लेस करत असताना तो स्ट्राईक साथीने सनीकडे रोटेट करत होता, पण सनी बाजूला. त्यामुळे नवीन काहीतरी फटके फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो करतोय. गुड बॉलिंग बाय प्रतीक नाईक. बेस्ट टाइम हवेमध्ये चेंडू आणि विकेट किपर आणि गोलंदाज दोघांमध्ये कम्युनिकेशन किती वेळ होत नव्हतं. लास्ट मोमेंटला गोलंदाज बोलला इट्स माय कॅच, मी घेऊ शकतो हा झेल, आणि फलंदाज बाद. सेकंड विकेट फॉर प्रतीक नाईक. सो दबाव आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावर आहे. जन्मन एकता सारंगाव पूर्णपणे दबावाखाली. धावसंख्या फक्त आणि फक्त 12 असताना 3 फलंदाज त्यांनी गमावलेत, ते सुद्धा सलामीचे. तेजस, सनी आणि नवीन तीनही टॉप ऑर्डरचे बॅट्समन बॅक टू डगआउट. बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येतोय म्हणजेच अक्षय पाटील. पुढील चेंडू ऑन साईडला पुलचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बरोबर सेट केलं, प्रोटेक्शन ठेवलंय सर्कलच्या आतमध्ये. षटक समाप्त. अत्यंत इकॉनॉमिकल षटक, अवघ्या 2 धावेंचं आणि 2 विकेट. व्हेरी गुड बॉलिंग बाय प्रतीक नाईक. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 12 धावा, करंट रन रेट 6चा. दोन्ही षटकांमध्ये आपण जर बघितलं तर या षटकात खास करून इकॉनॉमिकल स्पेल, अवघ्या 2 धावेंचा. पॉवर प्लेमध्ये जास्त धावा येत नाहीये. नाणेफेक जिंकून बॅटिंगचा जो निर्णय घेण्यात आला होता, फिल्डिंगचा निर्णय घेण्यात आला कारिवली संघाचा, तो योग्य इथे मात्र दर्शवत असताना त्यांचे दोन्ही गोलंदाज. संगनाकाचा निर्णय. पॉवर प्ले संपलाय. चला बराच वेळ गेला 2 षटकांसाठी. सामना त्वरित सुरू करायचा आहे. बॅटिंगसाठी अक्षय पाटील, सागर पाटील. सागर वैयक्तिक खेळतो 1 वर. अक्षयचं अजून खातं उघडायचं बाकी आहे. आणि गोलंदाजीला षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा मोहित घरत. सेकंड स्पेल. स्ट्राईक एंडला असेल तो सागर पाटील. धावा हव्यात, धावांची गरज आहे. जर फाईट करायची असेल सेकंड इनिंगमध्ये धावा जमणं गरजेचं आहे, तसं मगाशी त्यांच्या संघनायकाने सांगितलं होतं. लांबून खेळायचा प्रयत्न
थोडासा स्लोवर, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं या चेंडूवर. पंचांचा इशारा लेग बाईचा. हलकासा हाताला चेंडू ब्रश होऊन मात्र डायव्हर्ट झाला थोडासा गलीमध्ये. तिथे मात्र मिळते ती एक धाव लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 13. धावा कशाही येऊ, लेग बाईज 22, एक्स्ट्रा, वाईड, नो, बॅटमधून येऊ, चौकार, षटकार, धावा हव्या आहेत एकता सारंगाव संघाला. इनसाइड एज जास्त लांब जात नाही, तिथेच घुटमळतोय चेंडू. विकेट किपर ताबडतोब कंट्रोल मिळवतोय त्या चेंडूवर. डॉट बॉल. कंपॅरेटिव्ह टू फर्स्ट ओव्हर या षटकात आपण बघतोय की मोहित जास्त इम्प्रेसिव्ह वाटतोय. गुड बॉलिंग. दोन चेंडू आतापर्यंत एकच धाव, ती सुद्धा लेग बाय स्वरूपात, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. धावसंख्या 13. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला खूप चांगला एक्झिक्यूट केलाय. लॉंगॉनचा खेळाडू वाईडिश लॉंगॉन जज करतोय आणि खूप चांगला झेल फिनिश केलाय. विकेट फॉर मोहित घरत, फलंदाज बाद. आमचा देव समजा गावाचा भरोसा त्यावर. आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजकांसुद्धा उल्लेख या गाण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला. शामशेठ दळवी, माजी सरपंच देवरुंग, त्यांच्या माध्यमातून आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहोत. सततचा संघ आहे आता ग्राउंडच्या आतमध्ये आलाय. निळकंठ पाटील 6व्या क्रमांकावर, खूप मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन. 13 धावा धावफलकावर, 4 गडी बाद अशी सध्या आपण बघतोय परिस्थिती आहे ती. म्हणजे बॅटिंग करत असताना जयनुमान एकता सारंगाव या संघाची. केवणी दिवे संघाचे संघनायक आणि भावाळे बी संघाचे संघनायक आपण येऊन थांबायचं आहे व्यासपीठावर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार. 13 लॉस ऑफ 4. निळकंठ ऑन स्ट्राईक बॅटिंगसाठी. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मोहित षटकातला पुढचा चेंडू घेऊन. बॉटम हँड, सेफ शॉट. एकदा निश्चितच मिळेल. एका धावेने खातं उघडले निळकंठने. स्वतः संघनायकाने. धावसंख्यात 14 धावा धावफलकावर गरज आहे, कारण मोहितने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली पहिल्या षटकात त्याला विकेट मिळाली नव्हती. सांघिक यश मिळालं होतं, पण या षटकात त्याने विकेट काढली आहे. 2 विकेट्स नाही, 1 विकेट काढली आहे. मागच्या षटकात बघितलं प्रतीक नाईकने 2 विकेट्स काढल्या फक्त 2 धावा खर्च करून. आणि बॉलिंग लायसेन्स खूप चांगलं होतं त्याचं. खोदून काढलाय चेंडू, अक्षरशः ब्लॉक होलचा चेंडू होता. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर येतोय. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फलंदाज धावसंख्यावर धावफलकावर एकदा अंकित करतोय सागर पाटील. 15 लॉस ऑफ 4. 15 धावा धावफलकावर, 4 गडी बाद. लक्षात चषक देवरुंग. दुसरा दिवस, दुसरी रात्र ही या स्पर्धेची. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न त्याने केला. सरप्राईज केला या चेंडूवर. बॅट्समन सायकल निळकंठ पाटीलला व्हेरी गुड डिलिव्हरी. वैयक्तिक 2 षटकांचा त्याने कोठा पूर्ण केला. 2 षटकात आपण बघितलं, एक त्याने विकेट काढली, धावा खर्च केला ते 12. या षटकात फक्त आणि फक्त आपण बघितलं तर या मुवमेंटला तर 2च धावा, एक लेग बाईची धावा ते मात्र कन्सिडर करणार नाही बॉलरच्या अकाउंटमध्ये. त्यामुळे फक्त 2 धावा या षटकात. एकूण धावसंख्या आपण बघतोय 2 षटकांमध्ये 12, 1 विकेट. अप्रतिम स्पेल राहिलाय मोहितचा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 15. करंट रन रेट आपण जर बघितलं तर 2 षटकाखेर 6चा होता. 3 षटकाखेर फक्त आणि फक्त 5चा. चला सामना सुरू करूया. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंगमध्ये. बघायचं आहे तर धावा किती जमा होणार, कारण जसं मगाशी संघनायक निळकंठ पाटीलने उल्लेख केला की मी जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आम्ही त्या सेकंड इनिंगमध्ये डिफेंड करू. कारण जेव्हा सेकंड इनिंग सुरुवात होईल फ्लडलाईट्स ऑन होतील आणि फ्लडलाईट्समध्ये एवढं इझी नाही आहे बॅटिंग करणं. पण बघायचं इथे मात्र कारोली संघ कशा प्रकारे त्या धावसंख्येचा पाठलाग करणार. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांकाचा 4 गोलंदाज घेऊन येतो अक्षय पाटील. स्ट्राईक एंडला सागर उभा, नॉन स्ट्राईक एंडला निळकंठ. लक्षात ठेवा केवणी दिवे आणि
भावाळे बी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची मात्र नोंद घ्यायची दोन्ही संघनायकांनी. फुल टॉस आहे, रिव्हर्स अटेम्प्ट, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव कंप्लीट करू शकलाय सागर. एकच धाव समाधान मानावं लागेल. निळकंठ काहीतरी त्याला सजेस्ट करतोय, काहीतरी गाईड करतोय की फुल टॉस चेंडू होता, कुठेही मारू शकला असतास, गॅपमध्ये शोधू शकला नाही तो फटका. धावसंख्या 16. अक्षय पाटील पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला खूप चांगलं टायमिंग केलंय. एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषेबाहेर, खूप वेळांतराने पहिल्याच चौकाराची नोंद झाली आहे या मुवमेंटला निळकंठ पाटीलच्या बॅटमधून. काठी भुंगराची काठी भुंग- संख्या 20. गरज आहे अशा फटक्यांची स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करायचा प्रयत्न, इथे मात्र संधी होती. विकेट किपरच्या रिॲक्शनवर नाहीच कळते, तिथे संधी होती. हलकीशी एज, पुसटशी एज, बघू शकता ॲक्शन रिप्ले. इथे विकेट किपरचं रिॲक्शन बघा, तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते. निळकंठ पाटीलचा हा पूलचा फटका, हलकीशी कुठेतरी एज घेऊन चेंडू निश्चित निघून गेला होता. इनसाइड एज, थोडंसं मागे जातोय चेंडू, फ्लाय होऊन विकेट किपरच्या थोडंच हलक्याच्या बाजून निघून गेला चेंडू. पूल करायचा प्रयत्न, टायमिंग करू शकला नाही निळकंठ पाटील. धावसंख्या 1 ने धावफरकर, धावसंख्या ॲड होईल, धावसंख्या 21. 21 धावाच्या आकडी बाद. फ्लडलाईट जेव्हा ऑन होतील तर निश्चितच हा एक वेगळा नजारा बघायला मिळेल प्रेक्षकांना या क्रीडांगणावरचा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, बापगाव. स्ट्राईक एंडला सागर. अक्षय पुढचा चेंडू घेऊन, आतापर्यंत 4 चेंडू झाले, धावसा खर्च केले ते 6. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन, थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी खेळायचं होतं, हवेमध्ये खेळायचं होतं, टायमिंग जमलं नाही आहे. मागे जातो चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये, पण थोडासा कॅज्युअल थ्रो, तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होतात या चेंडूवर सागर पाटीलच्या. धावसंख्या 23. शेवटचे 7 चेंडू आता शिल्लक आहे तुमच्याकडे. बघायचं की धाव इथे मात्र उभारू शकेल तो म्हणजे जनुमान एकता सारंगाव हा संघ. अक्षय शेवटचा चेंडू घेऊन, रिव्हर्स खेळायचं होतं, टायमिंग जमणे या चेंडू, मागे जातो चेंडू, तिथे मात्र थोडीशी मिसफील्ड, थोडासा कॅज्युअल अप्रोच, बॅकअप जाऊ तोपर्यंत त्या ठिकाणी येईल, तोपर्यंत 2 धावा धावणी ते पूर्ण होतात. पंचांचा लेग बाईचा इशारा आणि तोपर्यंत षटक समाप्त. तर एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 25 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही 6 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिला आहे. केवणी दिवे आणि विरेन स्पोर्ट्स भावाळे बी दोन्ही संघाचे संघनायक आता त्वरित टॉससाठी व्यासपीठावर या. लक्ष चषक देवरुंग पर्व 2. जे जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग 2026 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजक आहेत. प्रमुख आयोजक आद्य स्पर्धेचे अर्धा स्तंभ सन्माननीय श्यामशेठ दळवी, माजी सरपंच देवरुंग यांच्या माध्यमातून आयोजित क्रिकेट स्पर्धा एक भव्य रजनी क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते. एकूण 5 दिवसांचा कालावधी 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी असा कालावधी या स्पर्धेत तुम्हाला बघायला मिळणार. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये एक अट्रॅक्शन सुद्धा आहे, ते म्हणजेच ठाणे वर्सेस रायगड सुद्धा माझं एक्झिबिशन मॅच सुद्धा होणार आहे. गोलंदाजीला सज्ज होत आहे. षटक क्रमांक आता 5वं घेऊन गोलंदाज, शेवटचं षटक, निर्णायक षटक. पंकज म्हात्रे. आतापर्यंत 4ही षटकांमध्ये कंट्रोल बघायला मिळाला आहे. एकमेव षटक जर पहिलं सोडलं त्या षटकात फक्त डबल फिगरमध्ये धावा होत्या. बाकीच्या नंतरच्या 3ही षटकांमध्ये सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या. दुसरं षटक आपण बघितलं प्रतीक नाईकचं 2 धावेंचं, त्यानंतर मोहित गरज पुन्हा 2 धावा. चेंडू हवेमध्ये, लॉफ्टेड स्ट्रोक ऑन द राईज एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑफला निळकंठ पाटीलने. प्रतीक नाईकचं 2 धावेंचं षटक, त्यानंतर मोहित पुन्हा एकदा आला, पुन्हा 2च धावेंचं षटक बघायला मिळालं. त्यानंतर अक्षय पाटीलची चौथ्या षटकात त्यांनी गोलंदाजी केली, विकेटलेस गेला, पण फक्त 8च धावा. पंकज म्हात्रे पहिल्या चेंडूवर 1 धाव. स्ट्राईक एंडला सागर. खोदून काढलाय चेंडू, ब्लॉक होलमध्ये चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे, मिड विकेटला चेंडू कव्हर करेल, चांगली फेक, गुड थ्रो. स्वतःच इथे संघनायक आहे थिंक जतीन पाटील.
चेंडू कव्हर करून फेक करतोय तुम्ही बघता स्क्रीनवर पप्प्या खारीक. मागची कित्येक वर्ष या खेळाडूला मी खेळताना बघतोय. एक दर्जेदार खेळाडू आणि नेहमीच आपण बघतो ती टेस्ट कॅप त्याच्या डोक्यावर असते. भरपूर ताकदीने मारलेला फटका तिथे शीतशक डीपमध्ये चेंडू कव्हर करतोय लॉंग ऑनला. तोपर्यंत मिळते ती एकच धाव. निळकंठ पाटील खूप आपल्या मनगटाला जोर तिथे लावतोय, ताकद लावतोय, पण चेंडू काही फिनिश होत नाहीये. एक मिनिट चौकात त्याने आतापर्यंत मारला या इनिंगमध्ये. धावसंख्या 28 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मागचे 3ही चेंडू फक्त 3 धावा. गुड बॉलिंग. हो, हवेमध्ये चेंडू त्या ठिकाणी होता. शॉर्ट कव्हरला चांगला प्रयत्न. मोहित घरत त्या ठिकाणी स्ट्रेच केलं त्याने स्वतःला. चांगलं झेल पकडण्याचा प्रयत्न त्याने केला. ॲक्शन प्लेत आपण पुन्हा एकदा बघूया. हा फटका ज्याप्रमाणे खेळला गेला थोडासा आपण बघितलं की हा पॅरल शॉट होता जमिनीलगत. लास्ट 2 बॉल टू गो. मोठे फटके मारण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये, पण तेवढं यश मिळत नाही आहे फलंदाजांना. दरम्यान एकदा तिथे कंप्लीट. धावसंख्या 29. लास्ट डिलिव्हरी टू गो. नाणेफेक जिंकून निर्णय घेतला जो गोलंदाजी करण्याचा आतापर्यंत योग्य प्रत्येक गोलंदाजी मात्र ते सिद्ध केलेलं आहे. प्रत्येक षटकात सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या. एकमेव षटक जर पहिलं षटक सोडलं तर. ऑन साईडला गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला चेंडू आणि चेंडू त्या ठिकाणी निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चांगला प्रयत्न पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. कमळाची तोर या गावाला स्वार होऊन घोड्यावर, स्वार होऊन घोड्यावर ध्यान ठेवितो गावावर. कोण? थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच केवनी दिवे आणि वीरेन स्पोर्ट्स भावाळे ब दोन्ही संघ कर्णधार आपल्या जोडले गेलेले टॉसची प्रक्रिया दरम्यान आपण इकडे पूर्ण करणार आहोत. आदरणीय सुनीलजी रणवीर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया इथे केली जाईल. दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला जोडले गेलेले आहेत आणि नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच असणार आहे. केवनी दिवे विपक्ष वीरेन स्पोर्ट्स भावाळे ब मध्ये ही लढत असेल. हेड्स अँड टेल्स कॉल. हेड्स इज द कॉल अँड टेल्स सिटीज. थँक्यू. आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान होऊ शकता. टॉस फर्स्ट ऑफ ऑल जिंकलेला आहे आणि महत्त्वपूर्ण निर्णय काय असेल टॉस जिंकून? फिल्डिंग करणार. काय सांगाल या स्पर्धेबाबत? जेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून आत आलात आणि इतकं सुंदर आयोजन पाहिलं, तब्बल 13 बाईक सहित या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. काय सांगाल या स्पर्धेच्या विशेषत्वाबाबत? खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे आणि काल आम्ही लाईव्हला बघत होतो आणि लाईव्हला अजून चांगला वाटतो ग्राउंड पण. ओव्हरऑल यंदाच्या हंगामामध्ये टीम परफॉर्मन्स कसा राहिला आहे? कशा प्रकारे संघ खेळतोय? स्टार्टिंग तर आमची चांगलीच झालेली आहे. आता आम्ही 2-3 टुर्नामेंट जरा हारतो, पण आम्ही या टुर्नामेंटला जिंकण्याचा प्रयत्न करू. भरपूर शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. टॉस महत्त्वाचा होता. टॉस तुम्ही गमावलाय. बॅटिंग करायची. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? फिल्डिंग करणार होतो आम्ही. मनाविरुद्ध होत आहे. बॅटिंग करायची आहे. काय माइंडसेटमध्ये गोष्टी क्लिअर केल्यात की या विकेटवरती कितपत धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा? काय स्ट्रॅटेजी बनवली आहे? तसं काय नाही, पण जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न असेल आणि त्या डिफेंड करू. स्पर्धेबाबत काय सांगाल? तब्बल 13 बाईक सहित ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस आलेली आहे. तुम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली त्याबद्दल काय सांगाल? स्पर्धेच्या विशेष रूपाबद्दल काय सांगाल? प्रथम या परिसरात म्हणजे एवढी छान स्पर्धा पहिल्यांदा बघितली मी आणि ती पण छान आयोजन केले. बक्षीस पण एवढा मोठा ठेवला आहे आणि त्यांनी खेळाची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.
भरपूर शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी. And that's the news from the toss box. गावदेवी केवनी दिवे won the toss and they elected to bowl first. बॅटिंगसाठी त्यांनी आमंत्रित केले वीरेन स्पोर्ट्स बाबाळे बला. काही क्षणातच लाईव्ह ॲक्शनला सुरुवात होईल. तुम्ही पाहत आहात लक्ष्या चषक देवरुंग, ज्या बैलानं आपल्या मालकाचं नाव आज अखंड महाराष्ट्रभर केलंय, त्या बैलाच्या कार्याचा गुणगौरव करणारी ही स्पर्धा आपण पाहत आहात. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. प्रथमेश ठाकूर. सेकंड इनिंगने सुरुवात होते. सेकंड इनिंगमध्ये करायचे त्या 34 धावा सामना जिंकण्यासाठी. 34 धावांचं लक्ष आहे आणि बघायचं या 34 धावसंख्येचा पाठलाग किती करताना कशा प्रकारे येते. धावसंख्येचा पाठलाग किती लवकर होईल की या फ्लडलाईट्समध्ये त्या धावा डिफेंड करण्याची ताकद इथे गोलंदाजी करणारा संघ जर्मन एकदा सारंगाव इथे ठेवतोय. बघूया हे सांगण्यासाठी थोडीशी विश्रांती घेतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. या ऐकूया या सेकंड इनिंगमध्ये आपण धावतं समालोचन कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा प्रथमेश ठाकूर यांच्याकडून. धन्यवाद. पहिलाच बॉल ऑन साइडला. पूल अँड पॉवरफुल पॉवर पॅक्ट स्वागत केलंय गोलंदाजाचं या मोठ्या फटक्यानं. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग शॉट. सिक्सर. आपला जुटिंग देव हे रातीच्या पाराला न फेऱ्या मारतो योगावाला. ज्योतिंग देवाचरणी नतमस्तक होऊन मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. लक्ष्या चषक देवरुंग 2026 रात्र दुसरी आज या स्पर्धेची आपण पाहत आहोत आणि जबरदस्त मॅचेस आज तुम्हाला अनुभवायला मिळतील. त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. पहिल्या फेरीतील पहिली लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. मिनेश 11 कारिवली विरुद्ध जर्मन एकता सारंगाव ही लढत आपल्याला पाहायला मिळते. डाव संपला पहिला डाव अखेरीस धावा बनल्या 33-34 मापक लक्ष्य आणि सुरुवात विस्फोटक झाली आहे षटकारानं. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनी सध्या कार्यरत आणि फार अफलातून कार्य या वाहिनीचं आपण पाहत आहोत. हाऊ वॉज दॅट? लाऊड अपील. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ. मिसिंग स्टंप. क्लिअर नॉट आउट. गुड डिसिजन. फार चांगली सुरुवात झाली. अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेची काल उद्घाटनीय सोहळा पार पाडत असताना जबरदस्त मॅचेस आपल्याला काल देखील पाहायला मिळाल्या आणि आज देखील आपण पाहत आहोत. पहिला सामना कुठेतरी या मॅचमध्ये पारडं जड जरूर वाटतंय उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना मिनेश 11 कारिवली या संघाचं. कारण फर्स्ट इनिंगमध्ये बॉलिंग अटॅक ज्या प्रकारचा आपण पाहिला, डॉमिनेटिंग अप्रोच पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळाला. अटॅकिंग इंटेंटनं ती गोलंदाजी प्रत्येकी गोलंदाजानं केली. अचूक टप्पा आणि भेदक मारा, ॲक्युरेसी आपल्याला पाहायला मिळाली. मार्जिन ऑफ एरर फार कमी ठेवलं आणि फलंदाजांकडून सातत्याने ज्या चुका होत होत्या त्याचं कारण 33 वरती डाव संपला पहिला आणि 34चा पाठलाग करताना सुरुवात विस्फोटक केली आहे. समोरच्या दिशेने यावेळेस उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहेत लॉंग ऑफला. बनतील प्रेक्षक. बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाठवला थेट अमित देवरुंकर स्टँडमध्ये. षटकार आलाय पहिला. यापूर्वी जो आला होता प्रतीक नाईकच्या बॅटमधनं, त्याच्याच बॅटमधनं दुसरा देखील खोला टाकलाय. ब्लॉकहोलचा अस्त्र बाहेर काढले गेले यावेळेस गोलंदाजाच्या वतीनं. ऑनसाइडला मिड विकेटच्या दिशेनं सिंगल प्राप्त केली गेली आहे. षटक क्रमांक दरम्यान पहिलं संपुष्टात आलं. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस 15. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना पूर्णपणे खुला केलाय. तो बॅटिंग करत असताना प्रतीक नाईकनं मिनेश 11 कारिवलीसाठी. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा विदाउट लॉस. 34चा पाठलाग करायचा. सामना खुला केला गेला 2 षटकारांनी. यापूर्वी आपण आवाज ऐकलात प्रसाद सर. अगदी आपण पाहिलं तर बँगलोर येथे जाऊन देखील ISL सारख्या एक नामांकित क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकला. ओमी सुतार देखील आहेत. एक यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर आपण पाहत आहोत. त्याच वेळेला अल्पेश गायकवाड आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटची आज संपूर्ण टीम इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. क्लोज अँगल सिनेमॅटिक अँगलने देखील प्रत्येक क्षणचित्र कव्हर केलं जातं. हे
खरं तर वैशिष्ट्य राहिले ग्रामीण टेनिस क्रिकेटचं या नवीन पर्वामध्ये. प्रत्येकी पर्वामध्ये तेजस भोईर आणि टीम काही ना काही वेगळ्या संकल्पना आपल्यापर्यंत आणत असतात आणि यंदाच्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर याच गोष्टीचा मी उल्लेख केला की सिनेमॅटिक व्ह्यू जो प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, फार सुंदर एक्सप्रेशन कॅमेरा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 विदाऊट एनी लॉस. चला मॅच लवकर सुरू करा. फिल्डिंगमध्ये थोडेसे बदल आपल्याला पाहायला मिळतील. विखुरलेलं क्षेत्ररक्षण यानंतर दिसेल, पण आता फिल्डर रेस्ट्रिक्शन आहे. 3 फिल्डर 30-60 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. डीपमध्ये मिड विकेट समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो. आउटफील्डची ही व्ह्यू रचना. यावरचा बॉल चांगला होता. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. फलंदाजाची हावभाव सर्व काही सांगून देते की लाईन मिस केल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरती जे आलेले एक्सप्रेशन होते कव्हर केल्यात कॅमेरामॅनने. नाराजगी होती, ती निराशा होती. स्वतःशी तो पुटपुटला, स्वतःला काहीतरी त्याने सांगितलं. श्यामशेठ दळवी आज अखंड महाराष्ट्रभर या मालकाचं नाव त्याच्या बैलानं केलं. अर्थातच लक्षा. आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतो. योग्य टप्पा. ही नियंत्रित गोलंदाजी कुठेतरी पहिल्या षटकामध्ये होणं फार गरजेचं होतं आणि पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस जणू काही पडला. 2 षटकार आले आणि कुठेतरी हा सामना थोडा दूर झालाय जनुमान एकता स्पोर्ट्स सारंगावच्या माध्यमातून. कारण पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी एक्सपेक्टेड होतं की 5-6 धावांचं षटक येणं जेव्हा तुमच्याकडे धावांची इन्व्हेस्टमेंट कमी असते, पण तसं काही घडलं नाही. ऑन साईडला बिग शॉट पाठवला थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. जागते राहूचा सतर्क इशारा दिलाय. मिड विकेटच्या बाहेर कॉमेंट्री बॉक्सला सलामी ठोकणारा षटकार. श्याम दळवीचं लक्ष आलाय साऱ्यांचा बाजार उठवायला. तेरा धावांची आता फक्त गरज असणार आहे. ज्या प्रकारे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, ताबडतोड ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस बॉल चाललाय मागे. डीपमधून लॉंग ऑन वरून फिल्डर येतात. मिड ऑन मधून चेंडू मागे गेला आणि तत्पूर्वी सिंगल प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळाली. धावफलक पुढे 22-22 आकड्यावर. 34 पाठलाग करायचा. 12 धावांची फक्त आता गरज आहे या मॅच मध्ये. 20 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण सोपं झालंय. 2 डॉट आल्याच्या नंतर षटकार जो ठोकला त्याने पूर्णपणे प्रेशर रिलीज केलंय. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय. दुधारी तलवार खरं तर या फटक्याला म्हटलं जातं. लगा तो आबाद वरना बरबाद. पण तत्पूर्वी मात्र कोणती धाव मिळणार नाही. शॉर्ट थर्ड गली रिजन मध्ये बॉल अडवलं गेलं. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 डॉट आलेत. 1 षटकार आणि 1 सिंगल. पहिल्या ओव्हरमध्ये देखील विचार केला तर 2 षटकार आले होते. 22 झालेल्या आहेत. 12 धावांची फक्त गरज आहे. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती जालिंदर तयार होतोय. यावेळेचा जालिंदरचा हा बॉल देखील फार सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे नियंत्रित गोलंदाजी आढळली. 1 षटकार आला जरूर, तो स्लॉट मध्ये होता फलंदाजाच्या आणि तत्पूर्वी मात्र क्लोज होता. यष्टांच्या फार जवळनं बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतात. मधून गेलाय की काय बॉल? यष्टांच्या मधून ट्रॅव्हल झाला. लक फॅक्टर ऑन आहे. नशिबाची साथ आहे आज मिनेश 11 कारिवली सोबत. यष्टांच्या मधून चेंडू गेला पण बेस सोडला नाही. याहून अजून नशिबवान गोष्ट काय असू शकते? ऍक्शन रिप्ले क्लोज अँगलने आपण पाहूया एक्झॅक्टली काय घडलं. येस इट इज. 2 यष्टांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि काही क्षणासाठी बेल्स देखील ब्लिंक करत होत्या. रेड लाईट सतर्कतेचा इशारा देत होत्या की बाल बाल बचे बल्लेबाज. थोडक्यात बचावला गेलाय फलंदाज. बेल्स ब्लिंक होताना देखील आपण पाहिल्या. षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती 22. 18 बॉल 12ची गरज या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच गावदोई स्पोर्ट्स केवनी दिवे विरुद्ध वीरेन स्पोर्ट्स बाबाळे ब. त्यानंतर सौदरपाडा गोठेकर ब, बोरशेती राया, इताडे आणि मानकोली अशा लढती आज देखील आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल 13 बाईक सहित ही स्पर्धा माजी सरपंच कार्यसम्राट देवरुंग गावचे दमदार आणि तडपदार व्यक्तिमत्व, त्याच वेळेला बैलगाडा क्षेत्रामध्ये आज अखंड महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आपण ऐकत असतो, श्यामशेठ दळवी देवरुंग. इकडे देखील मिस्टेक झाली. फिल्डरकडनं बॉल मागे आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. 2 धावासंख्या ते कंप्लीट केल्या जातात. धावफलक पुढे आलाय 24 वरती 24. 10 धावांची आता गरज आहे या मॅच मध्ये.
ऑफसाईड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर फटका होता. सिंगल इकडे देखील प्राप्त केली जाते. आता इक्वेशन पूर्णपणे कंट्रोलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते मिनिश 11 कारिवली संघाच्या. सुरुवात फार दमदार झाली. सेकंड इनिंगला षटकाराने सुरुवात. 2 सिंगल डॉट सिक्सर सिंगल. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावांची वसुली झाली. मिस्टामिंग बॉल अबेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल. स्वतः विकेट किपर कॅच केले. ड्रॉप. जणू काही ज्या प्रकारे शरीर अभाव सर्व काही सांगून देतात, जणू काही मॅच सोडून दिले. जनुमान एकता स्पोर्ट्स सारंगावनं कॅच ड्रॉप केली. इझी कॅच होती. सहज आणि सोपा जेल ड्रॉप केला गेला बिहाइंड द विकेट. आता 15 बॉलांनी 8 धावांची गरज आहे. बॉला तयार. ओमकार बॉलिंग मार्कवर. थर्ड ओव्हर. तिसरा विकल्प कोला टाकला गेलाय. ऑन ड्राईव्ह करतोय. मिड ऑन मध्ये बॉल डीप मधून लॉंगॉन वरून फिल्डरला यावं लागतंय. सिंगल प्राप्त केली जाते. धावत संख्या 1 ने पुढे. टोटल आता 27 वर. 7 धावांची आता फक्त गरज आहे. इनफॅक्ट या मॅच मध्ये पूर्वार्धामध्ये गोलंदाजी देखील तितकीच अफलातून आपल्याला पाहायला मिळाली. मोहित घरतला आपण पाहिलं 2 स्पेलमध्ये 12 खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. प्रतीक नाईक 2 धावा 2 गडी बाद त्याने केलेत, पण यावेळेसचा स्लॉट मध्ये होता. ऑन साइडला थेट हवाई यात्रेवरती पाठवलाय. जाई और उठा कर लाइये. लक्ष्य ट्रॉफी सिक्सर. विजयासाठी आता फक्त एका धावेची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना मिनेश 11 कारिवलीला. सामना ताब्यात आलाय. मुठीत आलाय. ऑन साइडला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जरूर यापूर्वी देखील शफल झालाय. आणि इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलचा इशारा पंचांचा तर वॅलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. ओव्हरची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने झाला धावा 33. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आता फक्त आणि फक्त एका धावेची गरज. मॉर्निंग मार्क वरती आता सेकंड स्पेल मध्ये जालिंदर येतात. फर्स्ट स्पेल मध्ये अगदी आपण पाहिलं तर फक्त 7 धावा खर्च केला होता. इथून सामना जिंकणे भरपूर कठीण झालंय. जर्मन एकता स्पोर्ट्स सारंगावसाठी 12 बॉलमध्ये 1 धाव बनवायचे. दुसऱ्या बाजूला मिनेश 11 कारिवलीला. ओपनर बॅटर दोघांनीही धुमाकूळ घातला मैदानामध्ये. फार चांगली बॅटिंग. एका धावेची गरज होती. ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये लॉंग ऑन सिंगल मिळाली. सामना संपलाय. मॅच फिनिश. मिनेश 11 कारिवली 10 गडी राखून मोठा विजय त्याने मिळवलाय. 11 चेंडू ठेवून सामना जिंकलाय. 34 सक्सेसफुली चेस डाऊन बाय टीम मिनेश 11 कारिवली. अभिनंदन. वेल प्लेड आणि हार्ड लक टफ लक म्हणूया आपण जनुमान एकता स्पोर्ट्स सारंगावला. आणि लगेचच आपण सामनावीराकडे वळणार आहोत. रोशन 11 गावदे स्पोर्ट्स केवनी दिवे आणि वीरेन स्पोर्ट्स भावाळे ब मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी सामनावीराकडे आपण वळणार आहोत. एक स्पेल त्याचा आपण पाहिला जो सेकंड ओव्हरमध्ये आला. 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवले. बॅटिंग करताना 26 नॉट आउट बनवल्या. जेन्युइन ऑलराउंडर फ्रॉम मिनेश 11 कारिवली. प्रतीक नाईक ठरलाय या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही संघ लाईनअप करायचा, शेकहँड करायचा आणि मगच मैदान सोडायचं आहे. आणि सामनावीराकडे आपण वळणार आहोत. 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट एका ओव्हरमध्ये. बॅटिंग करत असताना उत्तरार्धामध्ये